आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। राहुल गांधींना काळं फासण्याचा इशारा, शिवसेना उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचं वादग्रस्त वक्तव्य। महाविकास आघाडीवर काहीही परिणाम नाही, आकाश छाजेड यांची स्पष्ट भूमिका। दराडेंच्या वक्तव्यावर काँग्रेस शिवसेना दोघांची अनभिज्ञता। आज सावरकर जयंतीच्या दिवशी नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापलंय। शिवसेना उबाटाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी राहुल गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत नाशिकमध्ये आले तर राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासून गाडीवर दगडफेक करू असा इशारा दिला। त्यांनी राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्याचा निषेध केला। आज स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांचा आज जन्मदिवस आहे। आज त्यांचा जन्मदिवस आहे व आज स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्या नाशिकचे भूमिपुत्र होते। सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे। त्यांनी त्या काळामध्ये अभिनव भारत अशी एक क्रांतिकारी संघटना तयार करून स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावलेली होती व ते आमच्या नाशिकचे असल्याने आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। व एक शिवसैनिक म्हणून, एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून मी आज दर्शनाला गेलो होतो सावरकरांच्या भगूर येथे व त्या ठिकाणी त्यांचा वाडा वगैरे बघून, सर्व त्यांचा इतिहास वाचून असं अतिशय असं मन भरून आलं व अचानकपणे मला बाहेर मीडियावाले भेटले व त्यांना मी माझी प्रतिक्रिया दिली की नाशिकमध्ये राहुल गांधी यायच्या अगोदर त्यांच्यावर आमच्या नाशिकचे ॲडव्होकेट मनोजजी पिंगळे सर आहे, त्यांनी त्यांच्यावर कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे व त्यांना समज बजावलेला आहे राहुल गांधींना या घटनेचं। तर राहुल गांधी येत्या महिना 2 महिन्यामध्ये नाशिकला येणार आहे। जेव्हा ते नाशिकला येतील तर माझी महाराष्ट्रात यायच्या अगोदर राहुल गांधींना एक महाविकास आघाडीतील घटक म्हणून विनंती की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी। अन्यथा नाशिकमध्ये यायच्या अगोदर एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकलो नाही तर आम्ही निदान त्यांच्या ताफ्यावर तरी दगडफेक करू। ही माझी वैयक्तिक शिवसैनिक म्हणून भूमिका आहे व मी त्या भूमिकेवर ठाम आहे। काही फरक पडेल ना पडेल असा विचार करणारा शिवसैनिक नाही मी। आम्ही आमच्या हिंदुत्वादी विचारावर आम्ही ठाम आहोत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विचारधारेवर चालतो। हा आमचा पक्ष 80% समाजकारण 20% राजकारण करतो। त्यामुळे काही फरक पडेल ना पडेल आम्ही याचा विचार करणार नाही। आणि मी तरी वैयक्तिक ही जे मी भूमिका मांडली आहे ती माझी वैयक्तिक शिवसैनिक भूमिका आहे व त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। या वक्तव्यानंतर काँग्रेसनं तीव्र प्रतिक्रिया दिली। नाशिक काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी दराडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला। मुळात तुमच्या माध्यमातूनच मला कळते हा कार्यकर्ता फारसा ओळखीचा दिसत नाही किंवा तो त्यांच्या पक्षात फारसा दुर्लक्षित दिसतो आहे। त्याला कुठेतरी स्टेज शेअर होत नाही किंवा फारसं महत्त्व दिलं जात नाही, म्हणून हा काहीतरी स्टंटबाजी करून काहीतरी बोलून आपल्याच नेत्यांना आकर्षित करण्याचा केविलवाणा प्रकार असावा मला असं वाटतं। पावसाळ्याचे दिवस आहे, कोण पावसाळ्यामध्ये ॲक्टिव्ह होतं आपल्याला सर्वांना माहिती आहे। परंतु तुमच्या सर्व माध्यमातून मी सांगू इच्छितो की सावरकरांबद्दल राहुल गांधींनी कुठलेही चुकीचे अपशब्द काढलेले नाही। ही विचारांची लढाई आहे, ते काँग्रेसची आयडिओलॉजी आहे। आम्ही लढणाऱ्यांना मानणारे लोक आहे। आमचं लढणारे जे आहेत महापुरुष ते आमचा आदर्श आहेत। छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजीराजे असतील, महात्मा गांधी असतील, यांना मानणारे आम्ही आहे ज्यांनी छाती ठोकपणे लढाया केलेल्या। त्यामुळे सावरकरांबद्दल त्यांनी काही अपशब्द काढलेले नाही। ही विचारांची लढाई असू शकते, परंतु हा कार्यकर्ता कोण आहे काय आहे अशी फारशी ओळख नाही। राहुल गांधींच्या सावलीपर्यंत जाण्याची सुद्धा मला वाटतं एवढी हिंमत होणार नाही। शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदरणीय उद्धव ठाकरे असतील, आदरणीय संजय राऊत असतील, यांनी याच गोल्ड मैदानावर राहुलजींबद्दल अतिशय चांगले शब्द किंवा स्तुती केलेली आहे। या कार्यकर्त्याला फारसं ज्ञान नसावं। मी शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला माहिती नाही कोण काय बोललं किंवा त्यांनाही फारसं माहीत नाही। त्यामुळे फारसं या कार्यकर्त्याची दखल घेणं चुकीचं आहे। परंतु एक गोष्ट तुमच्या माध्यमातून सांगतो की राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, संविधानिक पदावर आहे। एखाद्या अशा नेत्याला जिवे मारण्याची किंवा दगड मारण्याची भाषा करणं हे कुठेतरी ह्याच्यामागे काही पार्श्वभूमी, काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हे सुद्धा आम्हाला आता बघावं लागेल। कायदेशीर सल्लाही घेतोय मी, वरिष्ठ काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांशीही बोललेलो आहे, त्या पद्धतीने पुढे जाऊ। परंतु दुर्लक्षित असल्यामुळे कदाचित हा केविलवाणा प्रकार असावा असं मला वाटतं। नाही असं
अशा काही लोकांच्या बोलण्याने महाविकास आघाडीवर परिणाम होत नाही. आता तुमच्या माध्यमातून मला असं कळतं की तो शिवसेनेचा पदाधिकारी. आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना पण आहे, त्यांचे पक्ष ठरवतील कोण आहे त्याच्यावर काय कारवाई करायची किंवा त्याला किती महत्त्व द्यायचं हेही त्यांचे पक्षाचे नेते ठरवतील. अशा स्टेटमेंटमुळे कुठेही महाविकास आघाडीवर परिणाम होईल वगैरे असं काही नाही. आमचे वरिष्ठ नेते आहेत ते सगळे आहेत, फारशी काही कोणी या वाक्याला दखल घेणार नाही. हां, परंतु मारण्याची धमकी दिल्यावर कायदेशीर काय करायचं ते आम्ही बघू. ते स्थानिक पातळीतल्या नेत्यांमध्ये धुसफूस असेल तर मी समजू शकतो. दुर्लक्षित कार्यकर्त्यांनी असलं काही स्टेटमेंट करावं त्याच्याने आमच्या महाविकास आघाडीमध्ये किंवा आमच्या संबंधावर काही परिणाम होईल. मला वाटतं येणाऱ्या महानगरपालिका स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कुठेतरी इच्छुक वगैरे असू शकतो आणि तिकीट न मिळण्याची शक्यता दिसते, त्यामुळे काहीतरी स्टंटबाजी करण्याचा विषय असू शकतो. सावरकर जयंतीच्या दिवशी नाशिकमध्ये उफाळून आलेल्या या राजकीय वादामुळे शहरात वातावरण चांगलंच तापलं. मात्र काँग्रेसकडून स्पष्ट सांगण्यात आलं की अशा कार्यकर्त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. काँग्रेसकडून या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असून कायदेशीर सल्लाही घेतला जातोय. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट नेत्यांशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनाही बाळा दराडे यांच्या या वक्तव्याबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचं सांगण्यात आलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी साहिल बेलसरी, नाशिक.